विना आधाराच्या या घराला फक्त तुझा आधार राहिलाय। जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट आली तेव्हा तू पाठीशी उभा राहिला। आता पुन्हा एकदा हात पसरते। माझा अभि, सुजय जिथं कुठं असतील तिथं त्यांना सुखरूप ठेव, पण मनात नको नको ते विचार येतात। माझ्या अभिला माझ्यापर्यंत सुखरूप पोचव, सुखरूप पोचव देवा। लागला? हे दोघं कुठेच दिसत नाहीये। मी चौकापर्यंत जाऊन आले, रिक्षा स्टँडवर पण नाही येतो। अगं मी ऑलमोस्ट सगळ्या मित्रांना फोन करून बघितलंय, तो कुठेच नाही गेलाय। कुठे असेल दादा? अरे यार, तुम्ही सगळे असे ट्रॅजिक फिल्म सारखं काय रिॲक्ट करताय? दादाला काय होणार आहे? एक मिनिट, सुजय दादा आणि दादा एकत्र गेलेत बरोबर, मग ते एकत्रच असणार, इतकं काय रिॲक्ट करताय? आणि मगाचपासून ना मी आणि प्रीतीताईने ढीगभर लोकांना कॉल केलेत, कोणाचा ना कोणाचा तरी कॉल बॅक येईल। तुम्ही जरा शांत राहा। आणि मला ना खरं तर मनापासून वाटते की पुढच्या 5 मिनिटात एकतर दादाचा कॉल येईल किंवा सुजय दादा आणि दादा स्वतःच प्रकट होतील। आलाच दादा। अभिजित सावेकरांचं घर हेच आहे का? हो, काय झालं साहेब? नाही, तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल। का पण काय झालं काय साहेब? नाही सांगतो, सगळं सांगतो, पण आधी तुम्हाला आमच्या बरोबर यावं लागेल। अहो साहेब, आम्ही येतो, पण काय झालं ते सांगाल का? म्हणजे माझ्या भावाने काही केलंय का? काहीतरी कल्पना द्या ना। म्हणजे हे बघा, अभिजित सावेकरांच्या रिक्षाचा ऍक्सिडेंट झालाय। दोघे होते त्यात, दोघांना खूप लागलंय, सिरियस आहेत ते। आई धीर धर ग, असं काही होणार नाहीये। दोघं नीट असतील आणि आपल्याला अजून काही माहित नाही ना। आम्ही जाऊन बघतो ना काय झालंय ते। तू काळजी नको करू आई, काही नाही होणार आहे। पाणी घे, हळू। आई होणार नाही आई। किती नंतर आईला साखर पाणी दे। आई, आम्ही जाऊन येतो, बघतो काय झालंय ते। तू काळजी नको करू, ठीक आहे? आम्ही येतो। ताई चल, कीर्ती लक्ष ठेव, चल नाही। अभि,